नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. अजित पवारांच्या नाराजी नाट्यानंतर अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाच्या व्यासपीठावरून निघून गेले आणि यावेळी प्रफुल्ल पटेल लोकांना शांत करत होते. तुम्हीच दादा दादा करून गलका लावला आणि मग दादा निघून गेले असा दोषारोपही कार्यकर्त्यांच्यावर प्रफुल्ल पटेल ठेवत होते. दादा निघून गेले. दादांच्या निघून जाण्याच्या कारणांची मीमांसा करणं आवश्यक आहे आणि त्यातला फोलपणा देखील सांगणं आवश्यक आहे. दादांच्या निघून जाण्याच्या आधी कोणाकोणाची भाषणं झाली होती मी तुम्हाला भाषण करतानाचे काही फोटो दाखवतोय. तिथे तुम्हाला सुप्रिया सुळेंचं भाषण दिसेल, प्रफुल्ल पटेल बोललेले दिसतील. एवढंच काय, अगदी अमोल कोल्हे देखील बोललेले दिसतील. जयंत पाटलांचं देखील भाषण झालंय महाराष्ट्राच्या प्रदेशाचे अध्यक्ष म्हणून. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरं तर भारतातल्या 25 पेक्षा अधिक राज्यांमध्ये सशक्त पार्टी आहे आणि त्यातल्या महाराष्ट्रातल्या अध्यक्षाला भाषणाची संधी मिळाली होती. म्हणजे उत्तर प्रदेशमधल्या अध्यक्षाला नाही मिळाली, मिझोरामच्या अध्यक्षाला नाही मिळाली, जम्मू काश्मीरच्या अध्यक्षाला नाही मिळाली आणि महाराष्ट्राच्या अध्यक्षाला मिळाली होती. या जयंत पाटलांच्या भाषणाच्या नंतर मात्र अजित पवार नाराज झाले. त्यांच्या लक्षात आलं की आता जयंत पाटलांना महत्व दिलं जात आहे, मला नाही. आणि दादा थोडेसे चिडून रागावून थोड्या वेळापुरते बाहेर गेले. दादा थोड्या वेळच बाहेर जाऊ शकतात, फार काळ बाहेर जाऊ शकत नाहीत. हे आम्ही 2-3 उदाहरणावर बघितलेलं आहे. दादांना फारसं असं सिरियसली दादांच्या बाहेर जाण्याला घ्यायची गरज नाही आहे. त्यामुळं दादा शपथविधीला गेले, उपमुख्य झाले, पण परत आले पुन्हा उपमुख्य झाले. हे आपण बघितलेलं आहे. चला जाऊ द्या, दादांची नाराजी थोड्या काळापुरतीची असते. म्हणजे कोणालाही बोलू दिलं जातं पण दादांना बोलू दिलं जात नाही. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हा महाराष्ट्राचा अपमान केलाय. खूप मोठा अपमान आहे हा महाराष्ट्राचा. अजित पवारांना बोलू दिलं जात नाही म्हणजे काय, अजित पवारांना बोलण्याची संधी दिली जात नाही म्हणजे काय, हा मराठी माणसांचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आणि आम्ही या अपमानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांचा निषेध व्यक्त करतो. अहो साधं सौजन्य तरी दाखवायला हवं होतं. तुम्हाला आठवतंय मी हे वाक्य का बोलतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल की दादांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान का. हे मी नाही म्हणत आहे. दादांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान असं दादांच्या भगिनी सुप्रियाताई सुळे पवार म्हणाल्या होत्या. आठवत असेल तुम्हाला तर दादा जेव्हा देहूला संत तुकाराम महाराजाच्या शिळा मंदिराचं लोकार्पण सोहळा नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या हस्ते झाला त्यावेळी अजित पवारांना मोदींनी भाषणासाठी सांगितलं पण अजित पवार नाही म्हणाले आणि थेट नरेंद्र मोदींनी भाषण केलं. त्यावेळी अजित पवारांना पंतप्रधानांच्या सभेत बोलू दिलं गेलं नाही म्हणून कसला कांगावा केला होता सुप्रियाताईंनी. ताई आता पंतप्रधान मोदींनी बोलू दिलं नाही म्हणून महाराष्ट्राचा अपमान म्हणाला होतात आपण. आता आपल्याच पिताश्रींनी तुमच्याच पक्षाच्या व्यासपीठावर अजित पवारांना बोलण्याची संधी दिली नाही. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? यालाही महाराष्ट्राचा अपमान समजलं पाहिजे. आणि सुप्रियाताईंनी दादांना म्हणजे त्यांच्या भावाला बोलू दिलं नाही म्हणून शरद पवारांचा म्हणजे आपल्या पिताश्रींचा तीव्र निषेध व्यक्त करायला पाहिजे. तुम्हीच म्हणता ना की नरेंद्र मोदींचे गुरु शरद पवार आहेत, उंगली पकड के आए थे. मग आता लाजून का बसलेले आहात? मोदींचे गुरु जर शरद पवार असतील तर शिष्याकडूनही आणि शरद पवारांच्याकडूनही गुरु शिष्याच्या जोडीकडून आपल्या दादाचा झालेला अपमान भाषण न करू देणं हे सुप्रियाताईंना मान्य आहे का? की न करू देणाऱ्या आयोजकांचा तीव्र विरोध आणि निषेध सुप्रिया सुळे करणार आहेत? जरा क्लिअर झालं पाहिजे हे सगळं. असं करणार नसतील तर मोदींच्या वेळी सुप्रिया सुळेंनी असं का केलं होतं? की मोदी भाजपचे म्हणून, मोदी तुमच्या विरोधातले म्हणून निषेध व्यक्त केला होता का? म्हणजे मोदींच्या स्टेजवर दादा म्हणजे महाराष्ट्र असतो आणि शरद पवारांच्या स्टेजवर दादा म्हणजे महाराष्ट्र नसतो. मग तिथे शरद पवार म्हणजे महाराष्ट्र का? मग उद्धव ठाकरेंच्या वेळेला काय करणार?
तुमचं बरं आहे, आपलं स्टेज बदललं की महाराष्ट्र बदलला, स्टेज बदललं की महाराष्ट्र बदलला. म्हणजे उद्धव ठाकरे इंडिपेंडेंट गेले असतील तर ते म्हणजे महाराष्ट्र, आदित्य ठाकरे इंडिपेंडेंट गेले असतील तर ते म्हणजे महाराष्ट्र, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर असतील तर उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र, अजित पवार स्वतंत्ररित्या दुसऱ्या कोणत्या कार्यक्रमात गेले असतील तर अजित पवार म्हणजे महाराष्ट्र, अजित पवार आणि शरद पवार एका व्यासपीठावर असतील तर शरद पवार म्हणजे महाराष्ट्र, आणि तुम्ही सगळे असाल एकत्र तर तुम्ही सगळे म्हणजे महाराष्ट्र. अहो, महाराष्ट्र म्हणजे नेमकं कोण? की आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर राहतो, की आम्हाला महाराष्ट्र माहीतच नाही, की आम्ही मराठवाडावालेच आहोत? सुप्रिया सुळेंची महाराष्ट्राची व्याख्या आता स्पष्ट करण्याची वेळ आलेली आहे. अजित पवारांचा भाषणामुळं अपमान हा महाराष्ट्राचा अपमान असेल, भाषण न करू दिल्यामुळेचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर देखील अजित पवारांना भाषण करून न देणं हा देखील महाराष्ट्राचा अपमान समजायला हवा. खरं तर त्या स्टेजवर हे पक्षाचं व्यासपीठ असलं तरीही संवैधानिक पदावर असलेले अजित पवार हे एकमेव होते. म्हणजे शरद पवार फक्त राज्यसभा सदस्य आहेत, सुप्रिया सुळे फक्त लोकसभा सदस्य आहेत, बाकी विधिमंडळाचे सदस्य आहेत. पण अजित पवार हे विधिमंडळातील, विधानसभेतील राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेत्याला शॅडो मुख्यमंत्री म्हटलं जातं. त्यांचं भाषण होऊ देणं आवश्यक असतं. विरोधी पक्षनेत्याचं पद हे संसदीय पटलावरती आणि प्रोटोकॉलनुसार देखील मुख्यमंत्र्यांच्या इक्वल मानलं जातं, त्याला सन्मान तेवढा दिला जातो. मग तुमच्या व्यासपीठावर तुमच्याच पक्षाच्या विरोधी पक्षनेत्याला भाषणाची संधी न देणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही का सुप्रियाताई? कृपया मोदींच्या वेळेला जसा आपण आवाज उठवला होता तसा आवाज देखील पक्षामध्ये परत उठवण्याची वेळ आली आहे. खात्री आहे सुप्रिया सुळे हा आवाज नक्कीच उठवतील आणि दादांच्या अपमानाकरता, म्हणजे महाराष्ट्राच्या अपमानाकरता आपल्या महाराष्ट्राच्या वटवृक्ष असलेल्या पित्याला नक्कीच जाब विचारतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.